अधिवेशनाच्या निमित्ताने इथे उपस्थित लातूर शहरातील सर्व माननीय पत्रकार बंधू, पूर्व कार्यकर्ते आणि वर्तमान कार्यकर्ते यांचे मी विद्यार्थी परिषद लातूर शाखेच्या वतीने स्वागत करतो। सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो। मी प्राध्यापक डॉक्टर प्रसाद दिलीप कदम, मूळचा मी धाराशिवचा आहे। सध्या श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा इथं रसायनशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे। परिषदेशी मागील 2020 पासून मी संपर्कात आहे आणि सध्या माझ्याकडे महानगर अध्यक्ष असं दायित्व आहे। मंचावर उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर सचिन चंद्रशेखर कंदे सर यांचे शिक्षण संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी तसेच विद्या वाचस्पती पदवी पूर्ण झालेली आहे। सर मूळचे धाराशिव येथील कार्यकर्ते आहेत। 2003 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून सर कार्यरत आहेत। 1992 पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात ते कार्यरत आहेत। त्यांनी 2000 ते 2003 या वर्षात सातारा व मुंबई येथे विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे। यापूर्वी शहराकडे शहर मंत्री, जिल्हा सदस्यता प्रमुख, जिल्हा संयोजक, बीड शहराध्यक्ष, बीड जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्यांचे निर्वहन सरांनी केलेले आहे। सध्या त्यांच्याकडे बीड विभाग प्रमुख व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशाध्यक्ष अशी जबाबदारी आहे। त्यांचा निवास सध्या बीड येथे आहे। कुमारी तेजोमयी श्रीपाद राऊत ताई मूळच्या रेणापूर येथील आहेत। त्यांचे शिक्षण दयानंद वाणिज्य महाविद्यालय येथे तृतीय वर्षामध्ये चालू आहे। 2022 पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहेत ताई। यापूर्वी त्यांच्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम नगर सहमंत्री अशा जबाबदारीचं त्यांनी निर्वहन केले आहे आणि सध्या त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगर मंत्री अशा जबाबदारीचा निर्वहन करत आहे। मी माझे सूत्र आदरणीय कंदे सरांकडे देतो। नमस्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी परिषद खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे एक छात्र संघटन मागच्या 76 वर्षापासून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा परिषदेच्या कामाचं व्याप्ती ही वाढलेली आहे। भारतामध्ये जसं आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नावानं काम करतो तसं वर्ल्ड ऑर्गनायझेशन स्टुडंट अँड यूथ या नावानं भारताच्या बाहेर परिषदेचं काम सुरू आहे। आणि अशा या जगातल्या सर्वात मोठ्या छात्र संघटनेचं देवगिरी प्रदेशाचं अधिवेशन हे लातूर या ठिकाणी होणार असल्या कारणानं खरं तर आपल्याला सादर निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या पद्धतीनुसार खरं तर महाराष्ट्र शासन प्रांत केलेले आहे, ज्याच्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा असा एक कोकण प्रांत आहे। 8 जिल्हे आणि खानदेशातले 3 असे शासकीय 8, परंतु विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या दृष्टीनं त्याचे 17 जिल्हे असा असणारा हा देवगिरी प्रांत, तिसरा विदर्भ प्रांत आणि उर्वरित जो आहे म्हणजे पुणे, नगर, नाशिक, सोलापूर हा जो भाग आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा हा पश्चिम महाराष्ट्र प्रांत, असे 4 प्रांत विद्यार्थी परिषदेने आपल्या कामाचे केलेले आहे। आणि त्यातल्या या देवगिरी प्रांताचं अधिवेशन दिनांक 2, 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी लातूरच्या दिवाणजी मंगल कार्यालय परिसरामध्ये होणार आहे। हे अधिवेशन 1200 संख्येचं अधिवेशन असणार आहे। देवगिरी प्रांतातून जो मी प्रांत सांगितला आहे, मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि खानदेशातले 3 असे शासकीय 11 जिल्ह्यातून 900 विद्यार्थी कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, प्राध्यापक असे कार्यकर्ते हे या अधिवेशनाला या ठिकाणी 3 ते 4 दिवस लातूर नगरीमध्ये असणार आहे।
या अधिवेशनाचं रितसर उद्घाटन हे 2 तारखेला सकाळी आपल्या दिवाणजी मंगल कार्याच्या परिसरामध्येच त्याचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे। आणि या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेस हे सगळे जे प्रांतातून आलेले कार्यकर्ते आहेत ते 900 कार्यकर्ते, सोबत व्यवस्थेतले 200 कार्यकर्ते आणि अन्य पूर्व कार्यकर्ते 100 असे मिळून 1200 कार्यकर्ते या अधिवेशनासाठी 3 दिवस उपस्थित राहणार आहेत। आता इथे पूर्व कार्यकर्त्यांची संवाद झाला आणि मागच्या 1 महिन्यापासून विद्यार्थी परिषदेचे सर्व वर्तमान कार्यकर्ते आणि पूर्व कार्यकर्ते हे या अधिवेशनाच्या सगळ्या तयारीला लागलेले आहेत। वर्तमान कार्यकर्त्यांनी आता गटांची रचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती की कार्यक्रम गट असेल, निवास असेल, भोजन असेल, यातायात असेल, कार्यालय असेल, अशा वेगवेगळ्या गटांची रचना केलेली आहे। एका गटामध्ये 10 ते 15 कार्यकर्ते काम करत आहेत। अर्थसंकलनाचा एक मोठा गट आहे, त्याचे आता 2-3 गट तयार झालेले आहेत। लघुनिधीचा एक गट आपण करतोय की सर्वसामान्य व्यापारी असतील, नोकरदार असतील किंवा घरी जाऊन हे विद्यार्थी कार्यकर्ते लघुनिधीच्या स्वरूपामध्ये हा निधी जमा करणार आहेत। कारण विद्यार्थी परिषदेचं काम हे समाजाच्याच योगदानावरती आतापर्यंत चाललेलं आहे आणि त्यामुळं या अधिवेशनाला सुद्धा या समाजातूनच सगळी उभारणी केली जाणार आहे आणि यासाठी इथले सगळे कार्यकर्ते आता काम करत आहेत। खरं तर या अधिवेशनामध्ये 3 प्रस्ताव सत्र होणार आहेत। या प्रस्ताव सत्रामध्ये पहिला असणार आहे ते शैक्षणिक सद्यस्थितीचं। विद्यार्थी परिषदेचं हे 59वं अधिवेशन आहे, पण विद्यार्थी परिषदेनं पहिल्या अधिवेशनापासून असा आग्रह केलेला आहे की जो शैक्षणिक प्रस्ताव आपण त्या काळामधला आपण मांडू आणि त्यामध्ये जे काही बदल आपल्याला आवश्यक वाटतात, जे विद्यार्थ्यांच्या सोयीचे आहेत, विद्यार्थ्यांसाठीचे आहेत, तर ते सगळे बदल आपण सरकार दरबारी या अधिवेशनाच्या निमित्तानं मांडू आणि त्या सगळ्या मागण्या असतील त्या मान्य करून घेण्याचा आपण प्रयत्न करू। याच्यासाठी एक शैक्षणिक प्रस्ताव या अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे आणि तो पारित पण केला जाणार आहे। दुसरा जो आहे तो सामाजिक सद्यस्थितीचा प्रस्ताव असेल। परिषदेनं असं सांगितलं की शिक्षण घेत असताना की पढाई के साथ लढाई पण आहे। समाजामध्ये ज्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीला छेद देणारा हा युवक कार्यकर्ता आहे, हा महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यकर्ता आहे आणि मग त्याच्यावरती त्या पद्धतीचे संस्कार करून समाजाचं तू काहीतरी देणं लागतोस आणि त्यामुळे समाजाची उतराई करण्यासाठी तुला काही ना काहीतरी करावं लागेल असा एक संस्कार देऊन सामाजिक काम करण्याची प्रेरणाही खरं तर विद्यार्थी परिषदेने दिलेली आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक सद्यस्थितीचा एक प्रस्ताव आपण या सगळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा ठेवणार आहोत। तिसरा जो प्रस्ताव असेल तो म्हणजे आपल्याला माहिती की अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण सगळेजण आहोत। वेगवेगळ्या फोरमवरती लोक काम करत आहेत, परंतु विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये कुठे मागे नाही आहे। खरं तर प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये इंटरनेट आहे आणि जगभरातली माहिती सगळी तो घेतोय, परंतु या सगळ्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी, युवकांनी एका अर्थानं व्यवसाय वाढीसाठी देता येऊ शकतो का? त्याच्यामुळं मराठवाड्यातली, आता हे अधिवेशन मराठवाड्यात होतं, या अनुषंगानं मराठवाड्यातली उद्योजकतेची अवस्था आणि त्याची दिशा अशा विषयावरचा एक प्रस्ताव आपल्याला या अधिवेशनामध्ये आपण करणार आहोत। असे 3 प्रस्ताव या अधिवेशनामध्ये आपण मांडणार आहोत आणि ते पारित करणार आहोत। खरं म्हणजे लातूरमध्ये यापूर्वी 1999ला या ठिकाणी तत्कालीन महाराष्ट्र प्रांताचं विदर्भ वगळता प्रदेश अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं। तेही अधिवेशन याच पद्धतीनं मोठ्या संख्येचं होतं, म्हणजे विदर्भ वगळता मुंबई पासून पूर्ण ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले होते आणि ते भव्य दिव्य असं एक अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्यावेळेस खरं तर इथल्या कार्यकर्त्यांनी, प्रांतांनी, विद्यार्थी परिषदेने असं ठरवलं होतं की या अधिवेशनाचं ब्रीद काय असलं पाहिजे,
तर त्यावेळेस असं ठरवलं होतं की आम्हीच ठरवू शिक्षण नीती पुढल्या शतकाची, असं ब्रीद घेऊन एका अर्थानं त्या अधिवेशनामध्ये